तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची 12 जानेवारी रोजी जयंती आहे। बुलढाणा जिल्ह्याचे सिंदखेड राजा हे जिजाऊंचे जन्मस्थळ आणि माहेर आहे। या ठिकाणी अनेक वर्षांपासून मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो। या जन्मोत्सवासाठी देशभरातील लाखो जिजाऊ प्रेमी शिवप्रेमी सिंदखेड राजामध्ये दाखल होत असतात। जन्मोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 450 पेक्षा अधिक पुस्तकांचे स्टॉल लावले जातात। पुस्तकाच्या विक्रीमधून लाखो रुपयांची उलाढाल होत असते आणि शिवभक्तांना देखील एक वैचारिक मेजवानी मिळते। या जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून मराठा सेवा संघ, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी योग्य समन्वय साधत संपूर्ण तयारी केली आहे। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा। आणि त्यानंतर शेवटचा जो आपला इव्हेंट आहे, कारण याला नावच असं दिलेलं आहे की सावित्री जिजाऊ संत चोखामेळा प्रबोधन सप्ताह। कारण आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत चोखामेळा हे एक असे संत आहेत जे कायम दुर्लक्षित राहिलेले आहेत आणि साहेबांच्या विचाराप्रमाणे, म्हणण्याप्रमाणे साहेबांच्या इच्छा होती की मेहुणा राजा आणि संत चोखामेळा या दोन्ही गोष्टी बुलढाण्यातल्या आहेत, पण त्या दुर्लक्षित आहेत, तर त्या प्रकाश झोतात आल्या पाहिजे। यासाठी मराठा सेवा संघाने आता तिथे सुद्धा आपण जमीन विकत घेतलेली आहे, तिथे स्मारक उभं राहणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण या सप्ताहाचा जो समारोप आहे तो 13 रात्री तिथे संत चोखामेळा यांच्यावर कीर्तन होईल, ते मी स्वतः करणार आहे। आणि 14 त्या ठिकाणी शासकीय पूजन असतं आणि मराठा सेवा संघ असं शासकीय आणि आपलं म्हणजे जिल्हा परिषद आणि मराठा सेवा संघ या पद्धतीने आपण तिथे पूजन सुद्धा करतो आणि या सावित्री जिजाऊ संत चोखामेळा या सप्ताहाचा त्या ठिकाणी समारोप होतो। धन्यवाद। सर, यावर्षी कसं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि जिजाऊ प्रेमी शिवप्रेमी जे देशभरात होते त्यांना काय आव्हान कराल? सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ। आज या ठिकाणी आपण पाहत आहात ज्या पेंडॉल मध्ये आपण आज उभे आहोत, तर हा आपण प्रयोग केलेला आहे की जिजाऊ भक्त जे पूर्ण राज्यभरातून देशभरातून येतात त्यांच्यासाठी उन्हाची जी वणवण जाणवते त्यासाठी आपण हा पूर्ण पेंडॉल या ठिकाणी उभा केलेला आहे। त्याचप्रमाणे पार्किंगचा विषय असेल त्या ठिकाणी आपण सेटल सेवा पार्किंग टू पार्किंग मध्ये म्हणजे जिजाऊ सुट्टीवर आलेला भक्त हा राजवाड्यात जाऊ शकेल आणि राजवाड्याचा जिजाऊ भक्त आहे हा जिजाऊ सुट्टीवर येऊ शकेल, असं एक नियोजन आपण शासन आणि मराठा सेवा संघातर्फे केलेलं आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये यावर्षी जिजाऊ रथ आपण अकोला असेल, कामगाव असेल, त्याचप्रमाणे देवगडाच्या सिंदखेड राजा आजूबाजू परिसर असेल आणि इतर जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिजाऊ रथ यात्रा काढून सर्व जिजाऊ भक्तांना या जिजाऊ स्थळी या जिजाऊच्या जन्मस्थळी येण्याचं आवाहन केलेलं आहे। त्याप्रमाणे यावर्षी जास्तीत जास्त गर्दी या ठिकाणी होणार आहे। त्या दृष्टीने शासन आणि प्रशासनाने एक मीटिंग बोलून सर्व HOD असतील आणि सर्व प्रशासना भाग असेल त्यामध्ये सेवा संघ आणि प्रशासन यांची सांगड घालून हा महोत्सव कसा चांगला होईल आणि साजरा मोठ्या प्रमाणात होईल असं एक नियोजन सुद्धा केलेलं आहे। त्याबद्दल शासनाचे सुद्धा आपण या ठिकाणी आभार मानूया। त्यांनी यामध्ये जास्तीत जास्त पुढाकार घेऊन या ठिकाणी होणाऱ्या जिजाऊ भक्तांची जी हेळसांड आहे ती थांबवावी आणि आम्हाला सहकार्य करावं। तर या जन्मोत्सवामध्ये एक वैचारिक मेजवानी स्थिती म्हणजे पुस्तकांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात असतात। यावर्षी ते किती स्टॉल असणार आहेत? आपण या ठिकाणी आता सध्या आपले जे बांधकाम आहेत आणि इतर काही ज्या वस्तू आपल्या उभ्या राहत आहेत त्या कारणामुळे या ठिकाणी आपण अगोदर 400 स्टॉल ठेवायचो, आता आपले 200 ते 250 स्टॉल्स पुस्तकांचे आहेत आणि मग जे येणारे भक्त आहेत त्यांच्यासाठी भोजनाची सुद्धा व्यवस्था आपण स्टॉल या ठिकाणी ठेवलेले आहेत। ते असे 40 ते 50 स्टॉल्स ते सुद्धा आहेत आणि या सर्व याच्यामध्ये सगळ्या ज्या बाबी आहेत तर ह्या चोखपणे आपले जे स्वयंसेवक असतील, समाजविरोधी कार्यकर्ते असतील, जिल्हाविभागाचे पदाधिकारी असतील, सेवा संघाचे पदाधिकारी असतील, ते स्वतः जातीनिशी हजर राहून प्रत्येक बाबीकडे चोखपणे लक्ष देत आहेत। ही सर्वात मोठी बाब आहे। वतीने जे काही उपाययोजना ते केल्या जातात परंतु प्रशासनाकडून कुठेतरी नियोजनाचा अभाव वाटतो। निश्चितपणे पाहिजे तेवढा सकारात्मक प्रतिसाद हा दिला जात नाही किंवा त्या वेळेस जे काही तत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस थोडासा संघर्ष कार्यकर्त्यांमध्ये आणि प्रशासनामध्ये होतो। पण यावेळेस संपूर्ण सहकार्य करण्याचे प्रशासनाने पूर्ण वचन दिले आणि आमच्याकडूनही प्रयत्न आम्ही करत आहोत। त्यामुळे यावेळेस कमीत कमी गैरसोय जिजाऊ भक्तांची कशी होईल याकडे आम्ही जाणीवपूर्वक लक्ष देत आहोत। दरवर्षीच मोठ्या संख्येने देशभरातून लाखो अनुयायी या ठिकाणी येत असतात, परंतु 4 ते 5 किलोमीटर अंतरावर वाहने अडवली जातात पोलिसांकडून। यावर्षी तसं समन्वय साधला गेला पोलिसांकडे? हे निश्चितपणे झालेलं आहे, म्हणून यावेळेस पार्किंग पर्यंत गाड्या जास्तीत जास्त येतील आणि पार्किंग फुल झाल्यानंतर जी काही आपली मेहकर रोडची आणि जालना रोडची जी लांबची पार्किंग आहे तिथून आपण यावेळेस शटल सर्व्हिस ही मराठा सेवा संघातर्फे ठेवत आहे, त्याच्यामध्ये प्रशासन सहकार्य करत आहे। तर या गाड्या सातत्याने फिरत राहतील। जी काही एक ती योजना होती
हात दाखव आणि गाडी थांबवा या प्रकारे या गाड्या सतत फिरत राहतील. त्याच्यात राजवाडा असेल, जिजाऊ सृष्टी असेल आणि हे दोन्ही पार्किंग या मुख्य स्टॉप असतील. ज्याला जिथे उतरायचंय तो तिथे उतरू शकेल, जेणेकरून लोकांची गैरसोय टाळता येईल. हा एक प्रयत्न आम्ही यावर्षी नावाने करत आहोत. निश्चितपणे याला चांगला प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा आहे.